Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. And today we continue from where we started last month, and that was course called Inner Healing. आणि आंतरिक आरोग्य हा विषय गेल्या महिन्यामध्ये आपण सुरू केला होता. तो विषय आता आपण पुढे चालू ठेवत आहोत. And we are going to read from Isaiah chapter 61 and verse number 1, and then Luke chapter 4 and verse number 16 to 19. आणि यशया 61 आणि लूकाचा 4था अध्याय यामधून काही गोष्टी आपण वाचणार आहोत. Here the Bible says, "The Spirit of the Lord is upon me, because the Lord has anointed me to preach the good news to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to proclaim liberty to the captives, and to opening of the prison to those who are bound." यशया 61 प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दीनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्या मुक्तता व बंदीमानास बंद मोचन विदित करावे. आमेन. So last time we learned from Mark chapter 2 that we have healing of body, soul, and spirit. आणि मार्काच्या दुसऱ्या अध्यायामधून गेल्या वेळेला आपण पाहिलं की आम्हाला आत्मा, जीव आणि शरीर यांच्या आरोग्याची आवश्यकता आहे. And the Bible speak about in Psalm 147 and verse number 3 that he heals the brokenhearted and bind up their wounds. 147व्या स्तोत्रामध्ये आम्ही वाचतो की देव भग्नजनी हृदयांच्या लोकांची पट्टी बांधतो, त्यांना आरोग्य देतो, बरं करतो. आमेन. We know that emotions are powerful. आम्हाला माहित आहे की ज्या मानवी भावना आहेत त्या सामर्थ्यशाली असतात. There was a study done and they divided people into three groups. एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि लोकांना त्यांनी 3 भागामध्ये विभागणी करण्यात आली. And there was a group A, group B, and group C. ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप असे लोकांचे 3 गट पाडण्यात आले. In A group, people were more careful, they were quiet, they were undemanding. आणि ए ग्रुप मध्ये लोक शांत होते आणि कुठलाही आवाज करत नव्हते, गोंधळ करत नव्हते, शांत प्रवृत्तीचे के स्वभावाचे होते. In group B, they were more active and outgoing. आणि ब गटातले लोक होते ते ज्यादा कार्य करण्यात मग्न होते, काहीतरी करत होते. अनेक लोक ब गटातले. In group C, they were more moody, emotional, either over demanding or under demanding. हा, आणि त्यात सी गटातले जे लोक होते आणि ते भावना प्रधान होते आणि सारखा त्यांचा मूड बदलत होता आणि अनेक गोष्टींची ते मागणी करत होते. And after about 30 years of that study, they found out that people in C group, they had some physical effect on their bodies. आणि काही वर्षानंतर या तिन्ही गटातील लोकांचा परत अभ्यास करण्यात आला. त्यावेळेला सी गटातील जे लोक होते त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारचा परिणाम झालेला त्यांना दिसला. म्हणजे सी गटातले लोक
जास्त प्रमाणात आजाराने त्रस्त झालेले होते. आमेन. And of course, we know that the emotions are powerful. आणि आम्हाला माहित आहे की भावना ह्या सामर्थ्यशाली आहेत. त्या आमच्या शरीरावर परिणाम करू शकतात. भावना प्रधान राहिल्यामुळे लोक आजारी पडू शकतात. And of course, it stem out of our thinking, how we think, and then it shows through our action. आणि आम्ही विचार करतो आणि विचार केल्यामुळं त्या विचारांचं रूपांतर आमच्या कृतीमध्ये होतं. आमेन. What about Proverbs chapter 12 and verse number 25? आणि नीतिसूत्र 12:25 आपण वाचूया. नीतिसूत्र 12:25. Here we find in anxiety in a person's heart weighs it down, but a good word make it glad. नीतिसूत्र 12:25. मनुष्याचे मन चिंतेमुळे दबून जाते, परंतु गोड शब्द मनाला आनंदित करतो. आमेन. And of course, here we learn that in anxiety in our heart really weighs us down, presses down. It really brings a lot of pressure. आणि आमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जर चिंता असेल तर आम्ही दबून जातो, आम्ही तणावाखाली येतो. But a good word make us glad. All of a sudden, it just changes everything. परंतु गोड शब्द म्हणजे धीराचे शब्द, आनंदाचे शब्द मनुष्याला आनंदित करतात आणि त्यामध्ये बदल घडवतात. What about anger? रागासंबंधी काय? Of course, it affects रागाचा देखील आपल्या शरीरावर, मनावर परिणाम होतो. our own life and even life of others. आणि आमच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो आणि इतरांच्या जीवनावर देखील रागाचा परिणाम होतो. So there are positive emotions and there are negative emotions. आणि सकारात्मक भावना आहेत, त्याचप्रमाणे नकारात्मक भावना देखील आहेत. Positive emotions can be gladness, contentment, joy. आणि सकारात्मक भावना म्हणजे आनंद, शांती, उत्साह, उल्हास. What about Psalm 32 and verse number 11? स्तोत्र 32:11 आपण वाचूया. स्तोत्र 32:11. अहो धार्मिक हो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. आमेन. Here the Bible says, be glad and rejoice. या ठिकाणी वचन म्हणतं की तुम्ही आनंदोत्सव करा, आनंदाचा गजर करा, मोठाने आनंदाच्या आरोळ्या मारा. And Amen. of course, it affects our heart. आणि आमच्या हृदयावर त्याचा परिणाम होतो. What about 1 Timothy chapter 6 and verse number 6? पहिले तिमोथी 6 6वा अध्याय वर्स नंबर Chapter 6 and verse number 6. 6 संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे. आमेन. So here Bible speak about that contentment is संतोष, really a great blessing. Yeah. समाधान आमच्या जीवनात लाभ म्हणजे फायदा घेऊन येतं. I was reading about, the title was Life is Strange. आणि मी एक लेख वाचत होतो. त्या लेखाचा शीर्षक किंवा मथळा होता की जीवन हे विचित्र आहे. Life is strange. We come with nothing, fight for everything, and leave with nothing. आणि जीवन विचित्र आहे आणि काहीच उपयोगाचं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मारामारी करा, झगडा
पण काहीच तुमच्या पदरात पडणार नाही. असं काहीतरी विचित्र त्या लेखकाने लिहिलं होतं. Life is strange. We get what we want, then we compare with others and think we have nothing. आणि जीवन विचित्र का आहे? आम्ही एकमेकांशी तुलना करतो आणि मग आम्हाला लक्षात येतं की आमच्या हातात काहीच पडलेलं नाहीये. Life is strange. We worry about tomorrow but forget to live today. पुढे जीवन विचित्र आहे का? की आम्ही उद्याची काळजी करतो पण आजचा क्षण आम्हाला नीटपणे जगता येत नाही. So here Apostle Paul is teaching contentment is so important. आणि या ठिकाणी तिमोथेच्या पत्रामध्ये संत पौल आम्हाला बोध करत आहे की जीवनामध्ये समाधान हे फार महत्वाचं आहे. आमेन. And we know that our God understands our emotions. आम्हाला माहित आहे आमचा देव आमच्या भावना जाणतो किंवा समजून घेतो. We know there are highs and lows in life. आम्हाला माहित आहे जीवनामध्ये चढ उतार आहेत, सुख दुःख आहेत. आमेन. For example, Job was on the top of the world. उदाहरणार्थ जुन्या करारामध्ये इयोब नावाचा व्यक्ती एक काळी सर्वोच्च पदावर होता. सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या. तो खूप आनंदित होता. He had family, he had riches, he had luxury, he had everything. त्याचं सुखी कुटुंब होतं, त्याला लेकरं होती, पत्नी होती, त्याची भरपूर संपत्ती होती, गुरढोरे होती. सर्व बाबतीमध्ये तो भरभराट पावलेला व्यक्ती होता, आनंदी होता, समाधानी होता. But one day, everything just changed. परंतु एक दिवस असा आला की या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून दूर गेल्या. He lost everything. त्यानं सर्व काही गमावलं. And even he was losing his health. He had sore on his body. आपलं आरोग्य देखील गमावलं. त्याच्या अंगावर फोड आले आणि त्या फोडातून रक्त बाहेर येऊ लागलं आणि तो खापरी घेऊन आपले फोड खाजवू लागला. So we know emotions are powerful, but at the same time, there are highs and lows in life. आम्हाला माहित आहे भावना या सामर्थ्यशाली आहेत आणि जीवनामध्ये चढ उतार आहेत. And God understands our emotions. देव आमच्या भावना समजून घेतो. The Bible says, John chapter 11, verse number 35, the shortest verse in the Bible, and Jesus wept. आणि योहानाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो लाजारसच्या कबरेजवळ येशू रडला. The Bible says, Matthew chapter 9, verse number 30 say that Jesus was moved with compassion. मत्तई 9:36 मध्ये आम्ही वाचतो की गरजू आजारी लोकांकडे पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. आमेन. They were lost. They were lost like sheep. They didn't know where to go. They were lost. आणि येशूने पाहिले की लोक मेंढरांप्रमाणे बहकून गेलेले आहेत, विखरलेले आहेत. कुठे जायचं त्यांना मार्ग दिसत नाही. Times have changed, but certain things remain the same. Even people today, they are lost. They have no aim. They have no purpose in life. वेळ काळ बदललेला आहे परंतु परिस्थिती तीच आहे. आज देखील लोकांना समजत नाही कुठं जायचं, ते गोंधळलेले आहेत. आमेन. Jesus not only understand our emotion, but he went through that emotional pain in the Garden of Gethsemane. प्रभू येशू
केवळ आमच्या भावना समजून घेतो एवढंच नव्हे, तर बेतसेमाने बागेमध्ये प्रार्थना करत असताना प्रभू येशूनं या सर्व भावनांचा स्वतः अनुभव घेतलेला आम्हाला दिसतो. आमेन. And at that time he said, Father, if it's possible, take this cup from me, but not my will, but your will be done. आणि गेतसेमने बागेमध्ये योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये प्रभू येशूची प्रार्थना आम्ही वाचतो आणि प्रभू येशू 3 वेळा आपल्या पित्याला विनंती करतो की हे पित्या, शक्य असेल तर हा प्याला मजपासून टळू दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे. आमेन. So the point here is, yes, we go through emotional pain and lows in life, but at the same time we learn to do God's will and we learn to do what is right. आणि मग आम्ही भावना प्रधान होत असताना जीवनामध्ये आम्ही खालच्या स्तरावर असताना देखील आम्ही देवाची वाणी ऐकू शकतो आणि देवाची इच्छा आम्ही पूर्ण करू शकतो, जरी भावनिक दृष्ट्या आम्ही खालच्या स्तरावर असलो तरीही. So emotions are powerful. It produces some kind of chemical that affect our body. आता शरीरावर देखील भावना दुष्परिणाम करतात. ठराविक भावनांचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीरामध्ये अतिरिक्त किंवा विषारी हार्मोन्स शरीर तयार करतं, जे हार्मोन्स शरीरासाठी घातक असतात, विषारी असतात. आमेन. Anger affects राग our liver. आणि रागामुळे आमच्या जे लिव्हर आहे त्याच्यावर परिणाम होतो, यकृतावर परिणाम होतो. Ongoing grief start to affect our lungs. आणि जर आम्ही सारखं शोक केला, दुःख केलं, तर आमची जी फुफ्फुस आहेत ज्याद्वारे आम्ही श्वासोश्वास करतो, त्या फुफ्फुसांवर देखील परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. Ongoing worries keep on start to affect our stomach. हा, आणि सारखी चिंता काळजी केल्यामुळं आमच्या पचनावर, आमच्या जठरावर त्याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. We know that stress affect our heart, our brain. आणि आम्हाला माहित आहे ताण तणावामुळे आमच्या हृदयावर, आमच्या मेंदूवर परिणाम होतो. But as the Bible says, पवित्र शास्त्र या संबंधी काय सांगतं? we read that in Proverbs chapter 17 and verse number 22. आणि नीतिसूत्रे याचा 17वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. नीतिसूत्रे 17:22. The Bible says, a joyful heart is good medicine, but a crushed spirit dries up the bones. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे शुष्क करते. आमेन. It says, a peaceful heart, another translation says, a peaceful heart leads to healthy body. Jealousy is like cancer in the bones. आणि शांतिमय हृदय हे जणू काय औषधाप्रमाणे आहे किंवा त्यामुळे आम्हाला चांगलं आरोग्य मिळतं, परंतु जे खिन्न हृदय आहे ते जणू काय हाडाचा कॅन्सर असल्यासारखं आहे. And Proverbs 14 and verse number 30 speak more about that. आणि नीतिसूत्रे 14:30 मध्ये त्या संबंधी आम्ही अधिक वाचतो. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. I think it's very clear.
या ठिकाणी स्पष्ट देव आम्हाला सांगत आहे. And the same thing we learn in Proverbs 15 and verse number 13. आणि नीतिसूत्रे 15 आणि 30 मध्ये हेच आम्ही वाचतो. नेत्रांते तेज अंत करणारा उल्हासविते, चांगले वर्तमान किंवा चांगली बातमी हाडे पुष्ट करीते. आमेन. So over and over, and you can write down and you can read at home, Proverbs chapter 12 and verse number 25 is the same thing, that joyful heart, the in anxiety, and Yeah. that is very heavy. आणि नीतिसूत्रे 12:25 मगाशी आम्ही वाचलं. मनुष्याचे मन चिंतेने दबते, गोड शब्द त्याला आनंद देतात. So emotions are powerful, they affect our body. भावना या सामर्थ्यशाली आहेत आणि भावनांचा परिणाम आमच्या शरीरावर चांगला किंवा वाईट झाल्याशिवाय राहत नाही. And not only affect our body, but it affect our relationship. फक्त आमच्या शरीरावर भावनांचा परिणाम होतो असंच नाही, तर आमच्या नातेसंबंधावरही भावनांचा परिणाम घडतो. आमेन. And if we don't take care of that, balancing, controlling our emotions, we know that how it's going to affect us. आणि मग जर आम्ही आमच्या भावनांवर ताबा किंवा नियंत्रण ठेवलं नाही, तर भावना आमच्या शरीरावर घातक परिणाम घडवू शकतात. आमेन. And next time we will be, we are going to learn the need of inner healing. When do we need inner healing? पुढच्या धड्यामध्ये आपण शिकणार आहे की आम्हाला आंतरिक आरोग्याची गरज का आहे. And maybe we don't need, maybe we feel somebody needs, and how can we help that person? कदाचित आम्हाला आंतरिक आरोग्याची गरज नसेल, पण आमच्या संबंधातील कोणत्या तरी व्यक्तीला आंतरिक आरोग्याची गरज आहे आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे आंतरिक आरोग्य त्याला प्रदान करू शकतो किंवा त्याला देऊ शकतो. आमेन. And if everything is wonderful in our life, we just thank the Lord and rejoice in the Lord, and that's where our strength is. आणि मग आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, आम्हाला कसली काळजी नाही, चिंता नाही, आजार नाही, तर प्रभूला धन्यवाद द्या, कारण प्रभूचा आनंद हेच आमचं सामर्थ्य आहे किंवा हीच आमची ताकद आहे. आमेन. That's what the Bible says, the joy of the Lord is our strength. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभूमध्ये आनंद हीच आमची ताकद आहे, हेच आमचं सामर्थ्य आहे. But if we don't need any help, we can help someone, pray with someone, help with God's word. आणि आम्हाला जर त्याची गरज नसेल हरकत नाही, पण ज्याला गरज आहे त्याला आम्ही आंतरिक आरोग्य कसं प्राप्त करून घ्यायचं ते सांगू शकतो, त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्याला मदत करू शकतो. आमेन. Because one thing for sure, all of us, we have emotion, and all of us, we go through emotional hurts. आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे की आम्हा प्रत्येकाला भावना आहेत आणि आम्ही बऱ्याच वेळेला भावनिक संघर्षामधून जातो. आमेन. All of us, we have highs and lows in life. जीवनामध्ये आमच्या प्रत्येकाच्या चढ उतार आहेत. आम्हा प्रत्येकाला जीवनामध्ये सुख दुःखाचा सामना करावा लागतो. And we thank God. There is a God who understands our emotions. Not only He understands, but He healed the broken-hearted. आणि आम्ही देवाला धन्यवाद देऊया. आमचा देव आमच्या भावना जाणतो आणि फक्त आमच्या भावना तो जाणतो, समजून घेतो एवढंच नव्हे,
तर आम्हाला भावनिकदृष्ट्या कसं आरोग्य द्यायचं, या भावनांचा परिणामापासून आम्हाला कसं सोडवायचं, याची देव काळजी घेतो. आमेन. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Brother Dongre, would you kindly lead us? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तू मनुष्याला आत्मा, जीव, शरीर असं 3 भागांचं बनवलेलं आहे. आणि तुझी इच्छा आहे की आम्ही तुझी लेकरं, तुझे लोक, तुझे निवडलेले राष्ट्र आत्म्यामध्ये, जीवामध्ये आणि शरीरामध्ये निरोगी असावं. तो आमच्या जीवाची काळजी घेतो, तो आमच्या आत्म्याची काळजी घेतो, आमच्या शरीराची काळजी घेतो. आणि आंतरिकदृष्ट्या आम्ही ज्या वेळेला भावना प्रधान असतो, भावनिकदृष्ट्या ज्या वेळेला आम्ही आजारी असतो, तुझी इच्छा आहे की भावनिकदृष्ट्या देखील आम्ही आरोग्यामध्ये असावं. यासाठी तू तुझ्या वचनामधून आम्हाला जे अभिवचन दिलेले आहेत, त्या सर्व अभिवचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या अभिवचनांचा आमच्या जीवनामध्ये वापर करून आम्ही नेहमी भावनिकदृष्ट्या देखील आरोग्यामध्ये असावं. आम्ही स्वतः आरोग्यामध्ये असावं. भावनिकदृष्ट्या जे आजारी आहेत त्यांना आरोग्य देण्यासाठी आम्ही प्रार्थना कराव्यात, त्यांना मदत करावी. यासाठी आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आशीर्वाद केला याबद्दल धन्यवाद देऊ. सर्व मान, महिमा, गौरव तुला देऊ. प्रार्थना येशू प्रभू याच्या नावाने केली म्हणून ऐकते त्या. आमेन. आमेन. Amen. Thank you, Brother Dongre. थँक यू पास्टर. गॉड ब्लेस Thank यू. you. God bless you. See you tomorrow. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत विश्वासामध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा. सर्व पास्टरांसाठी, अध्यापकांसाठी प्रार्थना करा. सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं. येणाऱ्या मान्सूनसाठी प्रार्थना करा. भरपूर पाऊस आपल्या देशामध्ये पडावा. शेतकऱ्यांचे प्रश्न दूर व्हावेत, पाण्याची टंचाई दूर व्हावी यासाठी प्रार्थना करा. सर्व विश्वासणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करा. सर्वांच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करा. पास्टर प्रभाकर, त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी प्रार्थना करा. पास्टर चार्ल्स, त्यांचे कुटुंबीय, त्यांची सेवा. पास्टर खालिद, त्यांचे कुटुंबीय. सिस्टर त्यांचे कुटुंबीय, सर्वांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या. आणि येणारा आठवडा आपल्यासाठी देव विशेष आशीर्वादित करो. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Thank you. God bless you, brother. नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया. Yeah. See you tomorrow. उद्या आपण भेटणार आहोत. Okay. Bye-bye.